शेतकरी मित्रांनो, अतिवृष्टीमुळे निम्मा महाराष्ट्र झोडपून निघालाय। नाशिक भागातील महत्त्वाचं फळपीक असलेल्या द्राक्षालाही याचा फटका बसल्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत। तसंच पावसानंतर द्राक्ष पिकात विविध कीड रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता वाढते। त्यामुळे पाऊस थांबताच द्राक्षामध्ये कोणकोणत्या उपाययोजना राबवाव्यात जेणेकरून या कीड आणि रोगावर आळा घालता येईल, यासाठी पारंपरिक उपाय कोणते, कोणत्या फवारण्या करायच्या हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। नमस्कार, मी स्वराली, आपण पाहत आहात ॲग्रोवन। शेतकरी मित्रांनो, सर्वात आधी पाहूयात द्राक्षाच्या बागेत पारंपरिक उपाययोजना कोणत्या कराव्यात ते। सर्वात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे द्राक्षाच्या बागेत साठलेलं पाणी काढून टाकणं। यासाठी उताराच्या दिशेने चर काढावा आणि पाण्याचा निचरा करून घ्यावा। त्यासोबतच नवीन लागवड केलेल्या रोपांच्या आळ्यातील पाणी काढून टाकावं। रोपांना बांबूच्या काठीचा आधार द्यावा। तर बागेतील रोगग्रस्त पानं, घड, फांद्या ही सर्व काढून नष्ट करावीत। बागेतील तसंच बांधावरील गवत काढून बाग स्वच्छ करून घ्यावी आणि महत्त्वाचं म्हणजे वेलफुटीची विरळणी करावी। तसंच सल्फेट ऑफ पोटॅशची 5 ग्रॅम प्रति लिटरची फवारणी करावी। पावसानंतर फळबागेत कीड रोगांचं प्रमाण वाढतं, कारण बुरशी आणि कीटकांच्या वाढीसाठी आर्द्रता असलेलं वातावरण अनुकूल असतं। त्यामध्ये द्राक्षावर खोडकिडीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता वाढते। त्यामुळे द्राक्षावरील खोडकिडीची प्रौढ अवस्था आकर्षित करण्यासाठी बागेमध्ये प्रकाश सापळ्यांचा वापर करावा। सायंकाळी 7 ते रात्री 10 वाजेपर्यंत प्रकाश सापळे सुरू ठेवावेत आणि नंतर खोडकिडीचे प्रौढ गोळा करून नष्ट करावेत। तसेच पिठ्या ढेकण्याचाही प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असते। त्याच्या नियंत्रणासाठी लेकॅनिसिलियम लेकॅनी हे बुरशीजन्य कीटकनाशक 50 ग्रॅम 10 लिटर पाण्यात मिसळून द्राक्षाच्या वेलीवर फवारावं। लक्षात असू द्या, पिठ्या ढेकण्याच्या प्रभावी नियंत्रणासाठी ही फवारणी 15 दिवसांच्या अंतरानं 2दा करावी। शेतकरी मित्रांनो, बुरशीनाशक फवारताना काही गोष्टींची काळजी घ्यावी। वारंवार एकाच प्रकारची बुरशीनाशक न वापरता आंतरप्रवाही आणि स्पर्शजन्य बुरशीनाशक आळीपाळीनं किंवा एकत्रित वापरावी। त्यासाठी मेटॅलॅक्झिल अधिक मँकोझेब 0.2% किंवा सायमोक्झॅनिल 0.5% किंवा मँकोझेब 0.2% किंवा डायमिथोमॉर्फ 0.1% किंवा फॉस्फोरिक ॲसिड 0.4% या बुरशीनाशकांची फवारणी करावी। बुरशीनाशक आणि कीटकनाशकांची फवारणी करताना स्टिकरचा वापर करावा, जेणेकरून ते द्राक्षाच्या फांद्या आणि पानांवर चांगल्या प्रकारे चिटकून राहील। मात्र ही फवारणी 2 ते 3 दिवसांनी आलटून पालटून करावी आणि लक्षात असू द्या, फवारणी करण्यापूर्वी वातावरण कसं आहे हे बघूनच फवारणी करावी। पावसानंतर द्राक्षाच्या बागेमध्ये शंखी गोगलगायीचा प्रादुर्भाव वाढत असतो। त्यामुळे त्यांच्या नियंत्रणासाठी एकात्मिक व्यवस्थापन पद्धतीचा अवलंब करावा। त्यामध्ये गोगलगायींची लपण्याची ठिकाणं जसं गवत, छाटणीनंतरच्या काड्या, दगड हे सर्व काढून टाकावं। बागेमध्ये वाळलेल्या गवताचे किंवा भाजीपाला पिकाच्या अवशेषाचे ढीग हे 7 ते 8 मीटर अंतरावर संध्याकाळी ठेवावेत। दुसऱ्या दिवशी सकाळी त्या ढिगाखाली गोळा केलेल्या आणि बागेतील गोगलगायी आणि त्यांची अंडी गोळा करून साबणाच्या पाण्यात नष्ट करावीत। हे झालं पावसानंतर द्राक्षाच्या बागेचं व्यवस्थापन। पावसानंतर तुम्ही तुमच्या फळबागेत कोणत्या उपाययोजना करतात, कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच कृषीविषयक माहितीसाठी ॲग्रोवनला सबस्क्राईब करा।